आणि यानंतर बातमी आहे दोन भावांच्या जोड्यांमधली। त्यातली एक जोडी आहे राणे ब्रदर्सची तर दुसरी जोडी आहे ही ठाकरे ब्रदर्सची। नेमकं काय घडतंय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। एकीकडे आहेत निलेश राणे आणि नितेश राणे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। आता झाले असं की निलेश राणे नितेश राणे यांच्यामध्ये राजकीय वादाची ठिणगी पडली आहे, पण दुसरीकडे जे ठाकरे बंधू आहेत ते मात्र राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांच्या गाठी भेटी घेत आहेत। तब्बल 13वी वेळ होती राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची किंवा उद्धव यांनी राज ठाकरेंची भेट घेण्याची, पण असं झालं तरी युतीच्या घोषणेचा मात्र अजूनही पत्ता नाहीये। त्यामुळे भेटीगाठी होत असल्या तरी दोनही ठाकरेंची युती नेमकी केव्हा आणि कधी जाहीर होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे। आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथे पोहोचलेले होते आणि शिवतीर्थमध्ये जवळपास 1.5 तास या दोन भावंडांमध्ये दीर्घ चर्चा झाली। युतीबाबत ही चर्चा असल्याची माहिती मिळते आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आणि गेल्या 5 महिन्यातली दोन भावांमधली ही 13वी भेट आहे। पण 1.5 तास चर्चा रंगून सुद्धा युतीचे काही ठोस निर्णय समोर आलेला नाहीये। पण या भेटीनंतर जे फोटो समोर आले ते खूप इंटरेस्टिंग होते। फोटो कुणाकुणाचे आले तर अर्थात फोटोमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे होते। एक फोटो असा होता की राज आणि उद्धव यांच्यामध्ये उभे होते मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव। त्यामुळे मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली यासाठी दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते, कारण मनसेचे नेते राजू पाटील यांचा सुद्धा असाच एक फोटो समोर आला। सध्या राज्यामध्ये सत्ता संघर्ष टोकाला पोहोचलेला असताना ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची शक्यता निर्माण होणं ही त्यांच्या विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते। पण ठाकरे बंधूंच्या भेटीवरती भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार टीका केली आहे। नवनाथ काय म्हणतात आपण पाहूया। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही। मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल। आणि या दोन भावांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांचा गेल्या 5 महिन्यातला भेटीगाठींचा सिलसिला कसा राहिलाय ते सुद्धा आपण पाहूया। तारीख होती 5 जुलैची। विजयी मेळाव्यामध्ये 2 दशकांनंतर ठाकरे ब्रदर्स एकाच व्यासपीठावरती आले। त्यानंतरची पुढची तारीख आपण पाहूया। 5 जुलैनंतर 27 जुलैला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता आणि जेव्हा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवरती पोहोचलेले होते। तर पुढचं निमित्त 27 ऑगस्टचं गणेशोत्सवासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेले। तर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती अचानक दाखल झाले। ही कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं गेलं। त्या पुढची तारीख होती 5 ऑक्टोबरची। राज ठाकरे मातोश्रीवरती गेले। यावेळेला शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या। पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली, चर्चा झाली। मग 18 ऑक्टोबरला मनसेच्या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिलं गेलं होतं। यानंतर 22 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीला पुन्हा एकदा पोहोचले। मग 23 ऑक्टोबरला संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं। 27 नोव्हेंबरला म्हणजे आजच्या दिवशी उद्धव ठाकरे अचानक शिवतीर्थावरती आले। जवळपास 1.5 तास या दोनही भावंडांमध्ये चर्चा झाली, बातचीत झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।